शोध सामान्य ज्ञान परीक्षा विषय मराठी गणित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3. आता इथे खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा. खालील प्रश्नांची उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. पक्ष्यांची किलबिल आपल्याला आवडते. भल्या पहाटे अंगणातील झाडांवरील पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली की मन प्रसन्न होते. वसंत ऋतूत मात्र एक वेगळाच आवाज आपले लक्ष वेधून घेतो. आंब्याच्या झाडाला मोहर आला की कुक कुक ऐकू येते. मग आपण त्या आवाजात वेध घेतो, पण खूप वेळा निरीक्षण करूनही तो पक्षी दिसत नाही. तो असतो कोकिळ. कोकिळ रंगाने काळा कुळकुळीत असतो, पण त्याच्या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही. गंमत अशी आहे की मधुर आवाज काढतो तो कोकिळ नव्हे, पण आपण माणसे गोड आवाजात गाणाऱ्या गायकांना गान कोकिळा म्हणतो. काही महिला कोकिळा व्रत करतात. त्या व्रतांना दररोज कोकिळ पक्ष्याचे दर्शन घ्यायचे असते. तर प्रश्न दिला याच्यावर बघा उत्तरावर तुम्हाला. गान कोकिळा कोणाला म्हणतात? तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये बघा, गोड आवाज गाणाऱ्या गायकांना, कोकिळा व्रत करणाऱ्या महिलांना, गोड आवाजात गाणाऱ्या गायकांना, काळा रंग असणाऱ्या कोकिळांना. काय येणार? पर्याय क्रमांक 3 इथं दिले बघा. गोड आवाजात गाणाऱ्या गायकांना गान कोकिळा असं म्हणतो. कोकिळाचा रंग कुठलाही खटकत नाही, कारण तो काय असतो? नर असतो. तो आपल्याला दिसत नाही. त्याचा आवाज मधुर असतो. तो रंगाने काळा असतो. काय येईल? पर्याय क्रमांक 2 तो नर असतो. खालील त्याचा आवाज मधुर असतो. तो नर असतो इथे नाही आहे, तर त्याचा आवाज काय असतो? मधुर असतो. म्हणून त्यांना काय म्हटले जाते? कोकिळेचा रंग कुणालाही खटकत नाही, कारण त्याचा आवाज कसा असतो? मधुर असतो. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चला मुलांना झाड लावू, आनंदाने गाणे गाऊ, झाडांचे वर्षभर पुरू लाड, खत देऊ होईल वाढ, झाडांना रोज देऊ पाणी, झाड गातील हिरवी गाणी, झाडं सारी मोठी होतील, फळं फुलं सावली देतील, झाडांना झोका बांधता येईल, आनंदाने खेळता येईल, झाडांमुळे चमत्कार घडेल, धो धो पाऊस पडेल. झाडं लावल्यामुळे काय होईल? सावली मिळेल, झोका खेळता येईल, पाऊस पडेल. सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय बरोबर. झाडं जर लावले तर आपल्याला सावली पण मिळेल, झोका पण खेळता येईल आणि पाऊस पण पडेल. देन झाडांची वाढ केव्हा होईल? चमत्कार घडल्यानंतर, आनंदाने गाणी म्हटल्यानंतर, खत घातल्यानंतर, फळे फुले आल्यानंतर. कधी येतं? खत घातल्यानंतर झाडाची वाढ होईल. झाडाची वाढ झाल्यानंतर आपल्याला चमत्कार म्हणजे गाणी म्हटल्यावर झाड वाढतं का? नाही. तर झाड कधी वाढतं? आपण खत घातल्यावर. खालील पर्यायातून विशेषणाची चुकीची जोडी लिहा. आता संत प्रवाह, हिरवा पोपट, उंच मनोरा, गंगा नदी. तर इथे काय आहे? उंच मनोरा, उंच एक आहे विशेषण आलेलं आहे, हिरवा पण विशेषण आहे आणि संत पण विशेषण आहे. इथं काय येईल? गंगा नदी हे काय? चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 6 दिले. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्य गौरी सुंदर चित्र काढते. तर याच्यामध्ये काढते हे काय? क्रियापद आहे. ठीक आहे. त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. या वाक्यातील किती सर्वनामे आलेली आहे? आता खालील झाडांची वाढ केव्हा होईल झालं होतं. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर याच्यामध्ये काढते. त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. या वाक्यात किती विशेषणे आली बघा. त्याने, आपली आणि सर्वांना किती विशेषण आले? तर 3. पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही चुकीचं आहे. खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा. आता पुल्लिंगी शब्द काय आहे? ती साखर, ती बुंदी, ते वरण, तो भात. तर याच्यामधील तो भात. खालील पर्यायातून अनेक वचनी नसणाऱ्या शब्दाचा पर्याय शोधा. विहीर, खेडी, मिरची, मडकी. तर याच्यामधील मिरची. खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य शोधायचे. मी आंबा खाल्ला हे काय झालं? भूतकाळ. मी आंबा खाईल भविष्यकाळ. मी आंबा खाणार आहे हा पण भविष्यकाळ आहे. मी आंबा खातो हा काय झाला? वर्तमान काळ. अरे वा रे वा, आमचं महत्त्व कुणालाच कळू नये. या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहे? आता बघा इथे दुहेरी अवतरण चिन्ह दिले, उद्गारवाचक चिन्ह आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. किती झाले? 3. पर्याय क्रमांक 2.
खालील पर्यायातून जोड शब्द नसणारा पर्याय शोधा. आता पहिलं दिलं आहे जवळपास, जाड पातळ, जाडपोड आणि जाडजूड. तर याच्यात जो जाड पातळ हा शब्द आहे तो काय आहे, जोड शब्द नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. खाली उतारा दिला आहे तुम्हाला. अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी? अरे सदू, नवीन संसर्गजन्य रोग आलाय. हो का? काय नाव त्याचं? स्वाईन फ्लू. त्याच्याच तपासणीसाठी ही रांग आहे. सर्वांनी तोंडाला हे काय लावलं आहे? विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 दिलाय. हॉस्पिटलच्या बाहेर कोणत्या रोगाच्या तपासणीसाठी रांग आहे? कोणता रोग होता? स्वाईन फ्लूसाठी रांग बनलेली आहे. पर्याय क्रमांक 3. सर्वांनी मास्क का लावलेले आहे? कशासाठी लावलेलं आहे? हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखू नये म्हणून, खोकला येऊ नये म्हणून, संसर्ग रोग व्हावा म्हणून किंवा विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून. तर काय येईल? पर्याय क्रमांक 4, विषाणू संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून. प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्यात रिकाम्या जागेसाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. पर्याय क्रमांक शोधा. रात्री झोप लागली नाही कारण डासांची काय होती? भुनभुन, कटकट, धुमधुम. काय होते? भुनभुन. डास काय करतात? भुनभुन करतात ना होती. प्रश्न क्रमांक 16. खालील वाक्यातील रिकाम्या जागेसाठी पर्याय क्रमांक निवडून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 3, शिंगरू. गुरुजी आवाजात कविता गाऊ लागले. हळू, बेसूर, सुरेल, भसाड्या. भसाड्या आवाजात म्हणतो का? नाही. बेसूर म्हणतो, हळू आवाजात नाही म्हणणार. मग काय येईल? सुरेल आवाजात. गुरुजी सुरेल आवाजात कविता म्हणू लागले. पर्याय प्रश्न क्रमांक 18. मुले डॅश होऊन ऐकू लागली. ताठ, तल्लीन, अस्वस्थ, अधीर. तर याच्यात येईल तल्लीन. तास रांगवल्यामुळे मुलांचे चेहरे कसे दिसत होते? आता जर शिक्षक चांगलं शिकवत असेल तर मुलांचे चेहरे कसे असतात? निरागस, पडलेले, खिन्न, प्रसन्न. कसे असतात? प्रसन्न. जर टीचर चांगला नाही शिकवत असेल तर मुलांचे चेहरे कसे असतात? अस्वस्थ असतात का? नंतर प्रश्न क्रमांक 20 दिलाय. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. उत्सुक, पुस्तक, संपूर्ण, मजूर. तर याच्यामध्ये शुद्ध शब्द जो आहे तो काय? मजूर. खालील अर्थासाठी मन निवडून पर्याय क्रमांक शोधा. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानकालीला कारणीभूत असतो. याच्यामध्ये दिले खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. तर याच्यात होतं मजूर. खालील अर्थासाठी मन निवडून पर्याय क्रमांक शोधा. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानकारीला कारणीभूत होतो. तर काय येईल? आपला हात जगन्नाथ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आलिया भोगासी असावे सादर, उचलली जीभ लावली टाळ्याला. तर याच्यामध्ये येईल कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. प्रश्न क्रमांक 22 दिले. खालील वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल? मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पर्याय क्रमांक 4. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कोणता आहे? नदी आणि तटणी. कुठला येईल? नदी आणि तटणी म्हणजे अ आणि क. तर अ आणि क कुठे बघा? पर्याय क्रमांक 1, अ आणि क. पुढील शब्दाचा मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येतो? मूळाक्षराप्रमाणे जर आपण घेतलं तर काय येईल? पहिलं ग, नंतर येतं म, श आणि श नंतर येतं स. तर तिसरा शब्द कुठला येईल? त्यांनी सिक्वेन्स दिलाय करून. तर तिसरा येईल शेळी. पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त बाल दिन उत्साहात साजरा करतात. या वाक्यात दिन या शब्दाचा समानार्थी शब्द काय? दिन म्हणजे काय असतो? दिवस. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 2.